कोणाचा हरिक वाटते रे. दारू पेतात, गंजीपत्ता खेतात, म्हातारा म्हातारीच्या होबाडल्यात देतात. तयाचा हरिक, त्याचा हरिक वाटते काय बापा. लढतात रे ते मायबाप, म्हणतात वांजोट पुरलं असतं वांजोट. बस झाला असा एकच, बस झाला असा एकच इकडे येणारा. काय करतात डझन भर. हो, खूप भाग्याची गोष्ट आहे. हो, कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकार नाही निघत, लोहाराचा लोहार होईन, सुताराचा सुतार होईन, टेलरचा पोरगा टेलर होईन, गायकाचा पोरगा गायक नाही निघत. हे खूप भाग्याची गोष्ट आहे. भेटत नाही हे लोक. भाग्यवान आहे. आता काय परिचय द्यावा लागतात. 4 गावचे 4 लोक आहेत. हे आपल्या गावात माणसं नाहीत का. कशा करता सांगतो आम्ही. भेटत नाहीत हे लोक. रोजच्या बुवानं त्याचा परिचय, नावही सांगले आणि गावही सांगले, आम्ही सांगत बी नाही. कशा करता सांगतो आम्ही. हे भेटत नाहीत हे कलाकार लोक, गायक वादक लोक. हो, अरे काय गोठ आहे गड्या. इकडे उभं राहणाराच कीर्ती आहेच, पण इकडे येणाराच्या मायबापाची बी आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता. ठविला दाता त्रिलोक्याचा, ठविला दाता त्रिलोक्याचा. कोणाची माता धन्य आणि कोणाचा पिता धन्य सांगलं. 4 बैलावाल्याचा का 2 ट्रॅक्टरवाल्याचा. आम्ही निंदा करतो का त्या लोकांची. कोणाचं वर्णन केलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, भजन करणाऱ्याच्या 60वीला दाता, त्रैलोक्याचा नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला. एक तरी टाळकरी माळकरी वाडकरी पाहिजे कुळात. ज्याच्या कुडी नाही एकही वैष्णव, त्याचा गुडे भवन नेता. भजनाविन ज्याचे घर, भजनाविन ज्याचे झाला एकच. ज्याच्या कुडी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी तापा. खलासच आहे. हे ज्ञानोबा तुकोबाचे सोयरे आहेत. हे इकडे येणारे ज्ञानोबा तुकोबाचे सोयरे, ते माझे सोयरे. 50 एकरावाले पाय आठवती विठोबाचे, मज वाटे त्यासी. कोण जातात वैकुंठात, कोण जातात वैकुंठ वाशी तर सारेच लिहतात. पण कोण जातात वैकुंठात, हे इकडे येणारी याची वाट पाहते परमात्मा. वाट पाहे उभा भेटीची आवडी. इकडे येणाराची वाट देव पाहते. आणि जे इकडे नाही येत, याचा कंटाळा करतात, त्याची वाट कोण पाहते. यमाचा पाहुणा राणी होय. यमाचे पाहुणे होता का ज्ञानोबा तुकोबाचे सोयरे होता. आम्ही तर खूप भाग्यवान मंडळी समजतो. हे कृपा आहे नरहरी बाबाची.
मी काही परक्या गावचा कीर्तनकार नाही, याच गावचा सर्वायचा पायला. पण बदलते बरं. निंबूबा न्हावी होते, निंबूबा न्हावी. काय म्हणत आमच्या बुड्याले, म्हणत सदाशिव काय तुवा शोभा आहे गड्यान, काय हा तुवा पोरगा. याले म्हणतात ऊसाच्या पोटी. पण भजन काय नोहे केले, चिंतिता विठ्ठले. कोण आहे सुखी, कोण आहे सुखी. कबीर बाबा सांगतात जो देखे सो, जो देखे सो सुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो सुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैराग रे. दुख के कारण दुख दे बने, उधर माया त्यागे रे. जो देखे सो सुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कबीर बाबा सांगतात जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा दुखिया, कोण आहे सुखी. आम्ही सांगत असतो दोन जण आहे सुखी, दोन जण आहे सुखी. नारारी बाबा बी सांगत नाम आहे ज्याच्या मुखी, जगा माझी तोच सुखी. ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्यासारखा सुखी नाही, ज्याच्या मुखात नाम नाही त्याच्यासारखा पापी नाही. नामासी विनमुख नरपापिया. कोण आहे सुखी, दोन जण आहे सुखी, दोन जण. तुकोबा सांगतात तेने आम्ही सुखी आणि मना विठ्ठल विठ्ठल मुखी. एक भजन करणारा सुखी आणि दुसरा निर्लज्जम. विष्णू पाटलानं सांगलं आम्हाला, म्हणत बाबा एक तिसरा बी आहे सुखी. म्हटलं तिसरा कोण आहे सुखी. म्हणत ज्याची बायको मुकी तो जगात सुखी. बाया बोलतात म्हणत बाबा कुठे चालले, भागवत आले काय, घर संभाव का, बकरी संभाव का, लेकरं संभाव. तिला सांगायला लागते तो तोंडच संभाय फक्त बंद. सारं बंद होईन, सारं बंद होईन. बायाचं तोंड नाही बंद होत नाही बापा. आता बाईच्या जन्मासारखा जन्म नाही, पण आपलं कीर्तन आहे हे जन्माचं कृष्णाच्या. हे सामान्य नाही, हे आपल्याच गावचे आहेत चोपदार. असे चोपदार नसतात. खूप दूर दूर जातो आम्ही कीर्तनाले. हो, आम्ही जानेफळ मुंदेफळले कीर्तनाले गेलो. बुडा चोपदार बुडा. म्हटलं माऊली तुका म्हणे सुरू झाले की सांग जा बरं. म्हणे हो. तुका म्हणे कळवं होत आलं ते आम्हाला ऐकू आलं. म्हटलं बाबा कधी सांगता. म्हणे मला कमी ऐकू येते. म्हटलं मग पहिले सांगा की नाही. चला सटकन. बाया कीर्तनाले फकाखप जाऊन राहिल्या, माणसं जाऊन राहिले. हा चोपदार पुढे मी त्याच्या मागे. म्हणे बाबा इकून सिद्ध पडते. माझा तुले जिकून माहीत असेल तिकून. एका शेरीतून घातलं, गावाच्या बाहेरच निघलो, पाण्याची टाकीस. म्हटलं चोपदार बा हे तर पाण्याची टाकी आहे. म्हणे रस्ता सुटला आपला. आधी कोण आणलं त्या बाय म्हणत बापा आम्ही. म्हटलं तुम्ही बाहेर चालले काय. म्हटलं तिकडे ठोबा रुक्माई सुरू. कसे आहेत आपले चोपदार.
कसे चोपदार आहेत रे. आम्ही तर म्हटलं या चोपदारनं उस्तीच बांधायला का पोटावर. पण या चोपदारनं सांगलं नाही म्हणे तो परमगत जेवला. पुरी पाठीत राहू द्या म्हणे अठी पोयाईची. बाबा सांगत रे जेवण किती कराव. आता काय आपलं कीर्तन आहे आलं का हे. खूप भाग्यवान मंडळी आहे. सापडत नाही बरं हे काम करत नाही कोणी. हे काम चोपदार म्हणजे हलका वाटते. चोपदार जरा कथा कीर्तन आहे का. 12 वर्ष सेवा केली इथं. हो देवानं चोपदारकीची सेवा 12 वर्ष केली. कुठे केली. शाबास नाथ माऊलीच्या वाड्यामध्ये पैठणात 12 वर्ष नाथ माऊलीच्या कीर्तनात चोपदारकी केली. 12 वर्ष स्वयंपाक केला. 12 वर्ष पाणी भरलं. रांजणात पाणी भरी कावडीने खांद्यावरी अभिर गुलाल उधळे तो रंग. पापीचे भक्त दैत्य जे मातले. पापी जे भक्त दैत्य जे मातले. धरणीशी झाले ओझे त्यांचे. दिदलासे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी एक. राहिली यज्ञ मोडिले कीर्तने. पळाले ब्राह्मण दैत्या भेने. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. नेत्रीवाये तोय सांगतसे. बुडविला धर्म अधर्म झाला फार. सोसवेना भार मजाता. ब्रह्म विष्णू आणि बरोबरी शिव. चालिले सर्व स्थिराब्धीशी. नामा म्हणे आता करतील स्तुती. संतजनी मनी परिसाये. दिदलासे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी एक. विठ्ठल
हरी बाबा श्री संत सोनाजी महाराज बोलो रे भाई सब संग नाथ माऊलीच्या वाड्यात रोज कीर्तन होत असे. परमात्म्यानं द्वारका सोडली आणि नाथ माऊलीच्या वाड्यात स्वयंपाक केला आणि जीव घातलं साधू संतांनी आणि चोपदारकी केली. काय वर्णन करावं. जाऊ द्या. कारणाले निमित्तले कारण कीर्तनाचा योग. दर सालाबादा परमानं होणारा उत्सव. हे पहिले बामणबुवाचं कीर्तन होतं तसे खामगावच्या. ते ब्राह्मण बाबा गेले, नरहरी बाबा आले. आता कोण आलं रायाले? नरहरी बाबा पण गेले. त्याच्या कीर्तनाचा योग आमच्याकडे आला. आता आमचं बी आलं जोड जोड. कशा करता सांगला आम्ही. हो गेले रे गेले, पण कीर्ती ठून गेले. जगाले मार्ग दाखवून गेले. म्हणून लक्षात ठेवा. नरहरी बाबा सांगा संसारामध्ये जीवन जगायला आश्रय पाहिजे. आश्रय कोणाचा धराव? सासऱ्याचा की साळभावाचा की आमदार खासदाराचा? अरे काय आश्रय धरतात त्या मरणाऱ्या लोकांचे? संसारात जीवन जगायला आश्रय पाहिजे. आश्रय ते कथा कीर्तन आश्रय आहे. दान धर्म सत्कर्म यातल्या पंक्ता देणं, सौजन्य देणं याला आश्रय म्हणतात. संसार आश्रय. संसार आश्रय नाही. संसार खोटा आहे आणि तो सोड्याचाही चांगला नाही. नाही माऊलीनं हरिपाठात लिहून ठेवलं. असोनी संसारी म्हणजे बिना लग्नाचं राहू नका. बिना लग्नाचं राहणं पाप आहे आणि लग्न केल्यावर भजन न करणं महापाप आहे. आणि कोणी बिना लग्नाचं राहत असेल तर आमची काही मना नाही. कसं करतो सांगलं आम्ही. हो बाबा मार्ग दाखव. पण बा म्हणत बा दोन रस्ते असतात. तुम्हाला वाटलं तर हा ठिकाणावर जाते आणि हा मग बराच बरा आहे. कसं आहे? म्हणून हा योग आहे. आश्रय पाहिजे. संसारात जीवन जगायला आश्रय कोणाचा धरा? कोणाचा धरा? पांडव किती होते? पांडव 5 होते. 5. कौरव किती होते? 100 होते. 101 होते. पांडव 5 होते. पांडवांना कोणाचा आश्रय धरला? देवाचा. कृष्णाचा आश्रय धरला. पांडवांना 5च होते. कौरव होते 100. कौरवांना कोणाचा आश्रय धरला? कौरवांना आश्रय धरला त्याच्या मामाचा. तुम्ही कौरवाचा मामा पाहिला नशी. टीव्हीत पाहिला असेल. टीव्हीत शकुनी मामा भांजे असे 5 मुठीत होत आहेत म्हणे. माया धनू ते लख लख करे शकुनी मामा. दुर्योधनाची छाती अधिक फुके फुगे म्हणे. भांजे फिकर मत करो, मैं तुम्हारा बजेट बढ़ा देता म्हणे. असा बजेट द्याला भाषायचा बसून एक भाषा नाही ठेवला. एक भाषा नाही ठेवला. बोर्ड चक. आमचे पांडव अजून आहे. भक्ता राखे पाया पासे
कशा करता ऐकाव कीर्तन, कशा करता ऐकाव कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे जीवन कल्याण, कीर्तन म्हणजे वैकुंठ. काय वर्णन कराव्याचं. भाग्यवान मंडळी आज कीर्तनातील मनात काही आणू नाही, देवानं आम्हाला काही दिलं नाही असं म्हणू नये. जरा कथा कीर्तन ऐका, मग चष्माच निघते माणसाचा. 3 ठिकाणी वाकडी होती. कोण होती? राहू द्या म्हणा, जलमन सांगा ते. 3 ढोब निघेल होते. असं शरीर कोणाले नाही आवडत. तिले 3 ढोब होते निघेल. भेदभाव आहे का देवाजवळ? काऊन निघले ढोब तिले? म्हणा राहू द्या, हे सांगा ते. हे ज्याचं त्याचं करेल आहे. केले कर्म केले करे माझाले भाग्यवान मंडळी आहे, खूप भाग्यवान मंडळी आहे. तुम्हाला सत्ता माहित आहे? सत्ता गंजीपत्त्यातला नाही, सत्ता वृक्षाची ही पान सत्ता समजली की जिता वैकुंठात आहे. जिता नाही तर मेल्यावर बी जात नाही. जाऊ द्या, कारणाले निमित्तले कारण आज कीर्तनाचा योग. आजच्या कीर्तना करता चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती नामदेव महाराजांचा कीर्तना करता अभंग आहे. लय आहे तो सात चरणाचा. त्या अभंगाच्या प्रथम चरणात पापीचे अभक्त दैत्य ते माजले, 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 पापीचे अभक्त दैत्य ते माजले. धरणीची झाले ओझे त्यांचे, ओझे त्यांचे, धरणीशी झाले ओझे त्यांचे, ओझे त्यांचे. धरणीची झाले ओझे त्यांचे, ओझे त्यांचे. तिजला क्षेत्रात ऋषीमुनी सर्वा, तिजला क्षेत्रात ऋषीमुनी सर्वा, विदलासे दास ऋषिमुनी सर्वा, विदलासे दास ऋषिमुनी सर्वा. पापी जे भक्त दैत्य जे माताले अन धरणीशी झाले. हे माता आहे,
धरणी माताय बापा. इले वज होते, कोणाचं होते? आता ज्याच्या कृपेनं आम्ही या ठिकाणी उभे आहो, 1 मिनिट त्याचं भजन करा. नंतर आपली कथा, कथाच कथा, मागली व्यथाच चालली जाते. जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय नर हरी मा. आता केलं आपण, हे काय केलं? हे भजन केलं. आता हे भजन किती कराव हे बी सांगेल आहे, नाही तर याच्याच नांदी लागसान. याच्या नांदी लागले साधू, त्यानं हो लाज सोडेल होती. लाज आपल्याला लाज आहे ना, त्यानं दिना रजनी हाची धंदा गोविंदाचे. आपण करा बरं भजन तसं. बायको म्हणीन लग्न काले केलं, हे चित्र देतं माझ्या भरोशावर सोडून. चालला टाय कुट्याले तिकडे. हे त्या संताईनच केलं. दिन रजनी सदा नाम घोष. बोले जिजाबाई तुकोबाले, बोले जिजाबाई. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो